श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि। राजा राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम। गोवर्धन धर गोवर्धन धर गोपालन रत गोपालन रत गोकुळ संकटहारी गोकुळ संकटहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम। शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम। राम नाम जय जय राम राजा राम जय जय राम सीता राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण
राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, देवर्षि नारद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या। ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, ये रे औदुंबरी बसणाऱ्या, ये रे औदुंबरी बसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, ये रे वावा। काशायांबर घेणाऱ्या, ये काशायांबर, हो काशायांबर घेणाऱ्या, ये पायी खडावा घालणाऱ्या, ये पायी खडावा घालणाऱ्या, ये रे कृष्णा, ये रे कृष्णा, हा ये रे कृष्णा, ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, ये वसणाऱ्या, ये वसणाऱ्या। रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम। ओ रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, बजरंग बली की जय, देवर्षि नारद महाराज की जय, सब संतन की जय, मंगल मूर्ति नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केले आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. सत्यवचनी शुभवचनी, सत्यवचनी शुभवचनी, सत्यवचनी शुभवचनी, सत्यवचनी शुभवचनी, कोमलवचनी एकवचनी, कोमलवचनी एकवचनी, सत्यवचनी
वचनी शुभ वचनी निश्चय वचनी सौख्य वचनी निश्चय वचनी सौख्य वचनी सत्य वचनी सर्व काळ सत्य वचनी सर्व काळ सत्य वचनी शुभ वचनी सत्य वचनी सत्य वचनी सत्य वचनी शुभ वचनी राजाधिराज रामचंद्र महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधातली ही ओवी. समर्थ रामदास स्वामी ज्यांचं वर्णनच मुळात असं केलं जातं, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य जैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला, ज्याला मनोबोध असंही म्हटलं जातं. मनावर संस्कार होणं हे जास्त गरजेचं आहे हे समर्थांनी त्या काळातच ओळखून घेतलं आणि म्हणून आपल्या दासबोधातून त्यांनी मनालाच नाही तर मानवाला व्यवस्थापनाचे म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर मॅनेजमेंटचे धडे दिलेत. संसार उपयोगी सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट कसं करावं याचं थोडक्यात शिकवण हवी असेल तर दासबोधात आपल्याला ती मिळते. आणि त्याच दासबोधामध्ये समर्थांनी जी ओवी लिहिलेली आहे ती आज इथे निरूपणासाठी घेतली आहे. समर्थ रामदास स्वामी ज्यांनी स्वराज्य निर्मितीच्या काळामध्ये ज्या काळामध्ये सगळा समाज अजगरासारखा सुस्त पडला होता, त्या काळामध्ये समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या बरोबरीने तत्कालीन संत शिरोमणी तुकोबाराय या दोघांनी मिळून समाजामध्ये देव देश धर्माप्रती जागृती निर्माण केली आणि लोकांची मनं आणि मनगट बळकट केली. असं म्हणतात की तुकोबारायांनी वारकरी घडवले तर समर्थांनी धारकरी घडवले. असे हे समर्थ जनजागृती करण्यासाठी म्हणून त्यांनी आपापल्या वाङ्मयातून त्यांनी प्रचिती दिली, लोकांना उपदेश केला, लोकांमध्ये चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अन्यथा आपल्याला माहितीच आहे लोकजागृती करणं तितकंसं सोपं नाही. ठिकठिकाणी बोर्ड लावलेले असतात, आपण पाहतो सूचना फलक लिहिलेले असतात, इथे बसू नका, इथे बोलू नका, इथे थुंकू नका, इथे पार्किंग करू नका. पण जिथे जिथे ज्या ज्या सूचना दिसतात ना त्याच्या नेमकं विरुद्ध वर्तनच आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. जनजागृतीचं काम सोपं नाही. परदेशामध्ये मात्र सगळे नियम स्ट्रिक्टली फॉलो केले जातात, कारण त्यांना माहितीच आहे इथे जर आपण नियम पाळले नाहीत तर आपला परवानाच थेट रद्द केला जातो. मात्र आमच्या इथे त्याच्या अगदी उलट स्थिती. सिग्नल तोडणं हा आमचा हक्कच आहे असं समजलं जातं. एकदा एक ताई अशाच स्कूटी घेऊन भरधाव वेगाने निघाल्यात आणि सिग्नल ते तोडून पुढे फरार झाल्या सुद्धा. ट्रॅफिक पोलीस होते, त्यांनी पाहिलं आणि तिचा पाठलाग केला आणि पुढे जाऊन त्या ताईची गाडी अडवली आणि सांगितलं, ताई तुम्हाला सिग्नल दिसला नाही का? ताई आमच्या म्हणतात कशा, सिग्नल मला दिसला पण सिग्नलच्या बाजूला तुम्ही उभे होतात हे नाही मला दिसलं. अशी आजची ही नियमावली, अशी आजची स्थिती, अशी आपली जनजागृतीची तारांबळ उडवणारी अशी आत्ता ही व्यवस्था. त्यामुळे बुडते हे जन देखवे ना डोळा अशी आमच्या संतांना काळजी वाटली, म्हणून त्यांनी आपापल्या परीने संत चरित्र लिहून ठेवलं, संतांनी साहित्य लिहून ठेवलं आणि त्या साहित्यावरती चिंतन आपण करावं, त्यासाठी ही कथा कीर्तनं. आज कीर्तन विश्वाच्या माध्यमातून मलाही इथे संधी मिळालेली आहे. त्या निमित्ताने घेतलेली ही दासबोधातली ही ओवी, ती ओवी नुसती ऐकायची नाही तर त्याचं चिंतन करायचं आहे. अन्यथा अनेक लोक असे आपल्याला भेटतात की जे म्हणतात की आम्ही ज्ञानेश्वरीची अनेक पारायणं केली, पण नुसती पारायणं केली म्हणजे ज्ञानेश्वरी कळली का हो? तर नाही. संत नामदेव म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी,
म्हणजेच ती नुसती वाचू नका, त्याचा अनुभव घ्या, त्याची अंमलबजावणी करा, त्याच्यावर विचार करा, चिंतन करा. कारण संत ज्यावेळी लिहितात, संत ज्यावेळी शब्दप्रयोग करतात, त्यावेळी प्रत्येक शब्द हा मोजून मापून योजून लिहिलेला असतो. त्या वेळेला त्या 2 शब्दांच्या मधला अर्थ, ज्याला आपण शुद्ध मराठीत बिटवीन द लाईन्स म्हणतो, तो शोधायचा असतो. आणि हा अर्थ शोधून, त्यातला गर्भितार्थ शोधून तो आचरणात आणायचा. म्हणून आज इथे आपल्याला समर्थ रामदास स्वामींची इथे मी दासबोधातली ओवी घेतली आहे, ज्यात ते सांगतात सत्यवचनी, शुभवचनी, कोमलवचनी, एकवचनी, निश्चयवचनी, सौख्यवचनी, सत्यवचनी, सर्व काळ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांची अपेक्षा आहे की आपण सत्यवचनी व्हावं, आपण खरं बोलावं. आणि लहानपणी सुद्धा आपल्याला शाळेत पहिला सुविचार शिकवलाय, तो म्हणजे कोणता? नेहमी खरे बोलावे. पण बोलतो का हो आपण? लहानपणापासूनच आपली सुरुवात होते या सुविचाराने, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. मुलं लहान असतात, निरागस असतात, तोपर्यंत ती खरं बोलतात. शेजारच्या काकू येतात, विचारतात, काय रे बंड्या, आई कुठे आहे? बंड्या सांगतो, आई घरीच आहे, पण तिने मला सांगितलंय की शेजारच्या काकू आल्या तर त्यांना सांग आई बाहेर गेली म्हणून. मुलं निरागस असतात, तोवर खरं बोलून जातात. मात्र हीच मुलं पुढे हळूहळू मोठी होत गेली की ती आपोआप खोटं बोलायला शिकतात. ते त्यांना शिकवावं लागत नाही. आधी आईवडिलांशी खोटं बोलतात, शिक्षकांशी खोटं बोलतात, मित्रमैत्रिणींशी खोटं बोलतात, समाजाशी खोटं बोलतात. आणि ही खोटं बोलण्याची सवय लागून लागून एक दिवस स्वतःशीही खोटं बोलायला शिकतात, स्वतःची फसवणूक करायला शिकतात. पण यामध्ये नुकसान कोणाचं आहे? तर आपलं स्वतःचं. मग ही खोटं बोलण्याची सवय मोठेपणी कशी वाईट होत जाते? लहानपणी आपण सगळ्यांनी ऐकलेली एक गोष्ट आहे. एक मुलगा लहानपणी शाळेमध्ये जातो आणि दुसऱ्या आपल्या एका मित्राची पेन्सिल चोरून आणतो. तो मित्र जाऊन आपल्या आईला सांगतो, त्याची आई भांडायला येते आणि मग त्यावेळी ज्याने पेन्सिल चोरलेली आहे त्या मुलाची आई मात्र त्याचं समर्थन करत म्हणते, आमच्या मुलाला कशाला हवी चोरी, त्याला आम्ही सगळं काही देतो, तो चोरी करणारच नाही, मुळी ही त्याचीच पेन्सिल असणार. आई मुलाला पदरात घेते, पाठीशी घालते. मुलाचं बळ वाढतं. मुलगा आज पेन्सिल चोरतो, दुसऱ्या दिवशी खोडरबर, तिसऱ्या दिवशी शार्पनर, नंतर कंपास, डबे, वह्या, पुस्तकं, एक एक करून चोरीची सवय लागते. आणि हाताला एकदा का चोरीची सवय लागली की मग मात्र तेव्हा हा मुलगा हळूहळू करत करत इतका सरावतो की मोठेपणे जाऊन तो अट्टल गुन्हेगार होतो. ही पापं कधी ना कधी तरी संपुष्टात येतातच. एक दिवस पोलिसांच्या तावडीत सापडतो, सगळे पुरावे मिळतात आणि पोलीस त्याला जेलमध्ये बंदिस्त करतात. आई नेहमीप्रमाणे समर्थन करायला धावते. आई धावत येते, त्याची भेट घेते, पोलिसांना समजावते आणि सांगते माझ्या मुलाचा अपराध नाही. पोलीस पुरावे दाखवतात. रडत कडत ती आपल्या मुलाजवळ जाते आणि मुलाला म्हणते, काय होऊन बसलं बाबा? मुलगा म्हणतो, आई जरा जवळ ये. आईला जवळ बोलवतो. आईला वाटतं काहीतरी कानात सांगणार आहे म्हणून आई कान जवळ करते. मुलगा त्या जेलमध्ये असतानाच आईचा कान जसा जवळ येतो तसा कान तो जोरात कचकचून चावतो आणि चावल्यावरती आई विव्हळते. आई म्हणते, अरे सोड मला, माझा कान दुखायला लागला. मुलगा म्हणतो, आई हेच लहानपणी जर माझा कान तू ओढला असतास ना तर आज मी या ठिकाणी नसतो बरं. अशी ही स्थिती होते. एक खोटं बोललं की 100 खोटं तुम्हाला बोलावंच लागतं. पण त्या उलट जेव्हा तुम्ही एक सत्य बोलता ना त्यावेळी पुढचा विषय आपोआप मिटतो. म्हणून आमच्या तुकोबाराय सुद्धा सांगतात, सत्या परता नाही धर्म, सत्यतेची परब्रह्म. सत्या परता नाही धर्म, सत्यतेची परब्रह्म. सत्या परता नाही धर्म, सत्यतेची परब्रह्म. म्हणून समर्थ रामदास स्वामींची सुद्धा आपल्याकडून अपेक्षा तीच आहे की तुम्ही सत्यवचनी व्हा, सत्याची कास धरा. जे सत्य बोलतात जे धर्माने वागतात त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहा. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला सदैव आजच्या काळात खरं बोलून चालत नाही, प्रसंगी खोटं बोलावं लागतं. शास्त्रामध्ये त्या गोष्टीलाही मान्यता आहे.
खोटं बोल आपण कुठे? जिथे गरज असेल तिथे. मग ही गरज ओळखायची कशी? तर एकदा एक ऋषीमुनी 3 रस्त्यावरती बसले होते आणि तिथे हे बसलेले असताना समाधीस्थ होते, नामनाम जपत होते. आणि हा जप सुरू असताना एक गाय धावत धावत आली आणि त्यांच्या समोरून निघून गेली. भीतीने ती तिथून निघून गेली. पाहता तेच साधू, आणि ही का बरं अशी कावरीबावरी झाली म्हणून विचार करतात. तर थोड्याच वेळात एक कसाई धारदार शस्त्र घेऊन त्या साधूंसमोर येऊन उभा ठाकला आणि त्याने विचारलं, काय रे गोसावड्या, गाय कुठल्या दिशेने गेली? साधूंसमोर आलं ना धर्मसंकट. खरं बोलावं तर गायीची हत्या निश्चित. तशाही आपल्या देशामध्ये आता गायींची किती मोठ्या प्रमाणात कत्तल होते आणि निर्यात होते हे वेगळं सांगायलाच नको, जिला आपण गोमाता म्हणतो. साधूंनी विचार केला आता आणखीन त्याच्यात आपली भर नको, म्हणून साधूंनी विचार केला आता आपणही संधी साधू. त्या कसायाला खोटं बोलतात आणि हे साधू सांगतात गाय ना या दिशेने निघून गेली. आता तुम्ही सांगा, या ठिकाणी बोललेलं खोटं हे धर्माला चिकटून असल्यामुळे शास्त्रामध्ये या खोट्याला सुद्धा, या असत्याला सुद्धा सत्यच मानलं जातं. म्हणून आमचे संत कबीर म्हणतात, साच बराबर तप नहीं, साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, जाके हृदय साच बैठे, ताके हृदय आप। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। संत कबीर सुद्धा म्हणतात ते साच बराबर तप नाही, खरं बोलण्यासाठी सुद्धा हिम्मत लागते. हे तपश्चर्या आहे खरं बोलणं सुद्धा. आणि ज्यावेळी आपण खरं बोलतो ना, आपल्या शब्दांना धार येते, आपल्या शब्दांना ओजस्वीपणा येतो, आपल्या शब्दांना तेज येतं आणि हेच शब्द मंत्र होऊन प्रगट होतात. म्हणून पूर्वीच्या काळी लोक जे बोलायचे ना, त्यांचं बोलणं, त्यांचा प्रत्येक शब्द खरं ठरायचा आणि म्हणून लोक भ्यायचे. यांनी शाप दिला म्हणजे आता तो फळणारच. पण आता काय, आता परिस्थिती अगदी उलट आहे. अहो, आम्हाला असा इतिहास होऊन गेला की आमच्या इथला राजा हरिश्चंद्र स्वप्नात दिलेलं वचन तो सत्यात पूर्ण करणारा होता. आणि या उलट आम्ही जे सत्यात बोलतो ते समोरच्याला वास्तवात आणायचं सोडून त्याला सांगतो स्वप्न होतं समजून विसरून जा. अशी ही आमची परिस्थिती. मात्र त्याच हरिश्चंद्राच्या काळामध्ये येणारा प्रभू रामचंद्र मात्र सांगतो, रघुकुल की रीत चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. अशा शब्दाशी जागणारे व्हा, सत्यवचनी व्हा, शुभवचनी व्हा, कोमल वचनी व्हा. हे बोलत असताना सुभाषितकारांचा दाखला घ्यावासा वाटतो. ते म्हणतात, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम प्रियम, प्रियम च नानृतम ब्रूयात, एष धर्म सनातनः. सत्य बोला पण प्रिय असेल बोला, दुसऱ्याला दुखावलं जाईल असं बोलू नका. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम प्रियम. जे आत्ताच्या काळात चालतं ना, लांगून चालन, दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून खोटं खोटं बोलणं, हेही आमच्या धर्माला मान्य नाही. हे असत्य बोलणार असाल तर ते नका बोलू तरी चालेल. प्रियमच नानृतम ब्रूयात, हे खोटं बोलणं सोडून द्या, सत्याची कास धरा. हेच आमचा एष धर्म सनातन, आमचा सत्य सनातन धर्म याच गोष्टीची शिकवण देतो. म्हणून समर्थ सुद्धा आग्रह धरतात, सत्यवचनी, शुभवचनी, एकवचनी आमच्या रामचंद्राचा आदर्श घ्या. मी बोललोच नाही, मी केलंच नाही असं म्हणत तुम्ही स्वतःची पळवाट काढू नका. शब्द दिलात ना, मग त्या शब्दाला जागा. समर्थ सुद्धा म्हणतात, जैसे मुखी बोलणे तैसी क्रिया करणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. उगाच मी नुसता रामाचा भक्त आहे असं म्हणून पळवाट शोधू नका. रामाचा भक्त कोणाला म्हणावं तर जैसे मुखी बोलणे, जो बोलतो ते करतो, त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता असेल ना, तो खरा रामाचा दास आहे. मग अशी एकवाक्यता आणा, असे एकवचनी बना. निश्चयवचनी सौख्यवचनी, निश्चय करा मी लढीन तर धर्माच्या बाजूने, अधर्माच्या बाजूने मी उभं राहणार नाही. आज धर्मासाठी एकत्र येणं, संघटित होणं ही नितांत गरज आहे. आणि अशा काळात जर आपण सत्याची कास धरली नाही ना,
तर असत्याचंच प्राबल्य वाढत जाईल आणि उद्या आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येईल. पण लक्षात घ्या, असत्य हे फार काळ टिकत नाही. सत्य कधी ना कधी उघडकीस येतच. म्हणून सत्याच्या बाजूने उभं राहायचं. निश्चय वचनी सौख्य वचनी सत्य वचनी सर्व काळ. आज खरं बोललो उद्या खोटं बोललो असं चालणार नाही. समर्थांनी नियम घालून दिलाय तो सदा सर्व काळ राहण्यासाठी. आज जे वागताय बोलताय त्याच बोलण्यामध्ये वागण्यामध्ये एकवाक्यता ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या या धर्माशी आपल्या या धारणेशी निश्चय कायम ठेवा. आणि म्हणूनच आपल्या देशाचं धर्माचं संस्कृतीचं आणि समाजाचं ब्रीदवाक्य मुळी तेच आहे, सत्यमेव जयते. सत्य हे शिव आहे, सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम आहे. म्हणून सत्य बोला. जिथे जिथे खरं आहे, आपण स्वतः जर खरं बोललो ना तर पुढची पिढी सुद्धा खरं बोलणारी होईल आणि जे सत्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणारी होईल. हा निश्चय तुम्ही आम्ही आपण सगळेच जण करूया आणि समर्थांनी दिलेली शिकवण आचरणात आणूया जी त्यांनी पूर्वपदामध्ये सांगितली आहे. सत्यवचनी शुभवचनी सत्यवचनी शुभवचनी सत्यवचनी शुभवचनी कोमलवचनी एकवचनी कोमलवचनी एकवचनी सत्यवचनी शुभवचनी सत्यवचनी शुभवचनी सत्यवचनी शुभवचनी. सत्यवचनी शुभवचनी सत्यवचनी 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 शुभवचनी. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आपण मध्यांतरात थोडंसं नामगजर घेऊया आणि मग आख्यानाकडे वळूया. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद राधारमण हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो. राधारमण हरि गोपाल बोलो राधारमण हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधारमण हरि गोपाल बोलो राधारमण हरि गोपाल बोलो राधारमण हरि गोपाल बो हरि गोपाल बो हरि गोपाल बोलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवर्षि नारद महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. सब संतन की जय. मंगल मूर्ती मोरया. अशाच सत्याने वागणाऱ्या सत्वगुणी माणसांचा उत्कर्ष कसा होतो हे आज आपण रामशास्त्री प्रभुणे यांच्या आख्यानातून पाहूया. सुमारे 200-250 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. साताऱ्याजवळ माहुली हे क्षेत्र अत्यंत पुण्यक्षेत्र म्हणून समजलं जाईल. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती, म्हणजेच आपल्या पापांचा सर्वनाश व्हावा या हेतूने विशेषतः श्रावण मासामध्ये अनेक लोक तिथे यायचे आणि दानधर्म करायचे. सध्या काही श्रावण मास नाही, पण तरी सुद्धा तुम्ही ह्या कीर्तन विश्व या YouTube चॅनलला
आपापल्या परीने यथाशक्ती खारीचा वाटा उचलत दानधर्म करू शकता, देणगी देऊ शकता. स्क्रीनवरती जे क्रमांक आहेत त्यावरती तुम्ही आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ किंवा आपल्या आप्तजनांच्या वाढदिवसानिमित्त, कोणत्याही निमित्ताने, प्रसंगानिमित्त जर तुम्हाला काही दानधर्म करायचे असतील, देणगी द्यायची असतील, तर या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलच्या अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रमाला आपण पाठिंबा देऊ शकता. त्या निमित्ताने पुण्यसंचयही होईल आणि आपल्या पूर्वजांचं स्मरणही होईल. तर अशाच या पुण्यसंचयाच्या उद्देशाने श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचा दौरा माहुलीला पडणार होता. सबंध महिनाभर पेशवे इथे राहणार होते. पेशवे येणार ही वार्ता कळताच माहुलीचा सरकारी वाडा स्वच्छ करण्यात आला. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून नदीच्या पाण्याने भरण्यात आल्या. गव्हा तांदळाची पोती भरण्यात आली. मिठा साखरेचा साठा करण्यात आला. गाद्या, गिरद्या, लोड, तक्के, हंड्या, झुमरे चंकू लागली. आचारी, पाणके, हुजरे, नोकर, चाकर यांची नुसती वर्दळ सुरू झाली. पेशवे माहुलीला येणार म्हणजे विप्र वर्गाची सुद्धा पर्वणीच. कारण क्षेत्री भरपूर दानदक्षिणा मिळणार, वस्त्रादी मिळणार, म्हणून आसपासच्या गावातले म्हणजे सातारा, चाफळ, लिंबगोत अशा ठिकाणाहून विप्र मंडळी येऊन माहुलीला राहू लागली. आणि अशा सगळ्या तयारीमध्येच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचं आगमन झालं. कृष्णे काठी क्षेत्र माहुली, कृष्णे काठी क्षेत्र माहुली, पवित्र स्थळ ते असे विप्रवर तेथे बहुतची दिसे, विप्रवर तेथे बहुतची दिसे. दान धर्म तो करावयाला, दान धर्म तो, दान धर्म तो करावयाला. येती लोक ते किती, भोजना यज्ञा नाही मिती, भोजना यज्ञा नाही मिती. पुण्याहुनी पेशवे पातले, पुण्याहुनी पेशवे पातले, हाक अशी गाजली विप्रवर वृत्ती आनंदली, विप्रवर वृत्ती आनंदली. पेशवे माहुलीला आले त्या दिवसापासून रोजच्या रोज वाड्यावरती अथर्व शीर्ष, पुरुष सूक्त, पवमान, लघुरुद्र, महारुद्र, शतचंडी, सहस्त्रचंडी, विष्णुयाग, गणेशयाग अशी वेगवेगळी धार्मिक कृत्य रोजच्या रोज सुरू झाली. हजारो ब्राह्मण त्यासाठी येत होते. दक्षिणा घेऊन पेशव्यांना आशीर्वाद देऊन जात होते. असे श्रावण मासातले शेवटचे 3 दिवस उरलेले असताना नानासाहेब पेशवे बापूंना, बापू म्हणजे सखाराम बापू बोकील, पेशव्यांचे मुख्य कारभारी, पेशवे बापूंना म्हणाले, बापू, विप्रवर्गाची पुढील पिढी सुद्धा वेदाध्यायी आणि घनपाठी व्हावी यासाठी इथून पुढचे शेवटचे 3 दिवस वेदपठण करणाऱ्या मुलांना आपल्या वाड्यात बोलवा आणि त्यांनाही प्रोत्साहनपर दक्षिणा द्या. आजही शासनातर्फे ती दिली जाते बरं. तिला शिष्यवृत्ती असं म्हणतात. बापूंनी लगेच कारवाई केली आणि गावभर दवंडी पिटवली. ती दवंडी होती, ऐका हो ऐका, उद्यापासून 3 दिवस वेद पठण करणाऱ्या मुलांना वाड्यावर दक्षिणा देणार आहे, तरी वेद पठण करणाऱ्या मुलांनी वाड्यावर यावे हो. गावभर दवंडी ऐकली. मात्र दुसऱ्या दिवशी 8 वर्षापासून 18 वर्षापर्यंतची मुलं अगदी छान तयार झाली. कृष्णेकाठी जाऊन सगळ्यांनी छान स्नान केलं. प्रत्येकाने चकोट केला होता. डोक्यावर गाईच्या खुरा एवढा वाटीभर संजाब, त्याच्यावर फुलवातीसारखी गाठ मारलेली शेंडी, गळ्यामध्ये पांढरं शुभ्र जानवं, कमरेला पांढरं शुभ्र धोतर, गळ्यामध्ये रेशीम काठी उपरणं, कपाळावर गंधाची आडवी उभी अशी बोटं उमटवलेली. मुलं छान तयार झाली. संध्यादी कर्म केलं आणि सगळीजण तडक वाड्यात पोहोचली. वाड्यामध्ये एक मध्यभागी उंचवटा होता. त्यावर विधभर उंचीची मखमली गादी आणि तसाच राजेशाही लोड होता.
त्यावर पेशव्यांची स्वारी विराजमान झाली. बाजूलाच बापूसाहेब अदबीने उभे होते. समोर चंदनी चौरंग, त्यावर चांदीची परात आणि त्या परातीत चमचमणाऱ्या रुपयांचं ढीग. बापूंनी सगळ्या आलेल्या मुलांना एकत्र रांगेने उभं राहायला सांगितलं आणि सांगितलं. बापू म्हणाले, आता इथे प्रत्येकाने पुढे यावं, आपलं नाव, आपला पत्ता, आपण घेत असलेला पाठ कोणता हे सांगावं आणि दक्षिणा घेऊन जावं. सगळी मुलं छान रांगेने उभी राहिली आणि त्यांची तिथे घाईगडबड सुरू असतानाच एक व्यक्ती लगबगीने तिथे आली आणि तिथल्याच एका मुलाचा हात ओढत म्हणाली, काय रे, आमचा राम्या कुठे? कोण राम्या? तो अजून बसलाय की नदीवर डुंबर? उपरणं झटकला आणि ती व्यक्ती तिथून तरातरा निघाली आणि शांतपणे दुंबत असलेल्या आपल्या भाच्यावर ओरडली. ते होते हरिभट्ट मामा. राम्या, तुला सांगितलं होतं ना सगळं व्यवस्थित आवरून घे पटापट आणि वाड्यावर ये म्हणून, आणि तू अजून इथेच दुंबत बसला आहेस. राम्या पाण्यातून बाहेर आला आणि म्हणाला, पण मामा, वेद पठण करणाऱ्या मुलांनाच वाड्यात दक्षिणा देणार आहेत. मी तर कोणत्या वेदपाठ शाळेत जात नाही, कोणतं प्रशिक्षण घेत नाही, मग मला ती दक्षिणा घेण्याचा काय बरं अधिकार? मोठा शहाणा आलायस, सांगतो तेवढं मुकट्याने कर. जास्त शहाणपणा शिकवू नको की अक्कल शिकवू नको. पटकन तयार हो आणि वाड्यावर चल. आणि हो, कोणी जर विचारलंच तर सांग शंकर शास्त्र्यांच्या वेदपाठ शाळेत जातो म्हणून. इच्छा नव्हती, पण मामांच्या धाकाने छोटासा राम तयार झाला आणि वाड्यात पोहोचला. इथे तोवर मुलांची उत्तरं सुरू झाली होती. दक्षिणा देण्याचं पुण्यकर्म सुरू झालेलं होतं आणि त्याच वेळेला मुलांकडून उत्तरं येत होती. अथर्वशीर्ष, पवमान, लघुरुद्र, महारुद्र. आणि त्याच वेळेला एक 5 वर्षाचा मुलगा पुढे आला आणि म्हणतो कसा, मी लांब लक्षात शिकतो, मला पण दक्षिणा द्या. असं म्हटल्यावर पेशव्यांसकट सगळी मंडळी अगदी मनापासून हसली. पेशव्यांनी तर त्या छोट्याला उचलून आपल्या बाजूला घेतलं आणि पाठीवर मायेने हात फिरवत म्हणाले, बापू, या वेदोनारायणाला ही दक्षिणा द्या बरं. मुलगा आनंदाने ती दक्षिणा घेऊन उड्या मारत मारत घरी गेला. त्याच्या पाठोपाठ रामची पाळी आली. भेदरलेला राम तसाच येऊन पुढे उभा राहिला. बापूंनी विचारलं, नाव? माझं नाव रामकेशव प्रभुणे. कोणत्या पाठशाळेत जातो बाळा? आता मात्र राम काही बोलला नाही. मान खाली घालून स्तब्धपणे उभा राहिला. आणि त्याच वेळेला मामांच्या लक्षात आलं, ऐन वेळेस हा आपल्याला घात करणार आणि आपल्याला तोंडघाशी पाडणार, म्हणून मामाच एकाएक पुढे झाले. नाहीच काही वदला तिथे तो, जाणो त्याचा मग सर्व हे तो. मामावदे सर्व घे दक्षिणाही, हातात त्याच्या रुपयाही दे. काही बोलला नाही, गप्प उभा राहिला. त्यावेळी मामांनीच पुढाकार घेतला आणि मामा म्हणतात कसे, सरकार, याच्या वडिलांचं की नाही नुकतंच निधन झाले, म्हणून जरा डोक्यावर परिणाम झालाय, काही बोलत नाही. अरे गध्या, सांग की शंकर शास्त्र्यांच्या पाठशाळेत जातो म्हणून. राम काहीच बोलत नव्हता. त्यामुळे पेशव्यांनी खूण केली. बापू, द्या त्याला रुपया. बापूंनी दक्षिणा दिली, हातात दक्षिणा घेतली, पण रामला मात्र चैन पडेना. तिथून तो निमूटपणे निघून गेला. मामा मात्र गर्दीत एक जाऊन उभे राहिले. पण त्याच वेळेला ती दक्षिणा घेऊन हा निघालाय. पण घरी न जाता, इतर मुलांसारखा आनंदाने घरी न जाता हा नदीकाठी जाऊन बसला. आणि त्या वेळेला त्या दक्षिणेकडे बघत राम म्हणतोय, ही दक्षिणा घेण्याचा मला काही अधिकार नाही, कारण मी कोणत्याही पाठशाळेत जात नाही, कोणताही वेदाभ्यास करत नाही. असं असतानाही मी दक्षिणा का बरं घेऊ? मग आता ही दक्षिणा फेकून द्यावी की एखाद्या भिक्षे करायला द्यावी? पण दक्षिणा घेतल्याचं पाप हे दक्षिणा परत केल्यावरतीच पूर्ण होणार होतं. अशा वेळेला राम विचार करतोय, जावं आणि ही दक्षिणा परत करून यावी. पण मामा आपल्याला मारतील, ओरडतील. पण ते टाळण्यासाठी हे पाप करणं योग्य नाही. रामने मनाशी ठरवलं आणि राम तिथून गेला आणि वाड्यात जाऊन पोहोचला. बापूंनी त्याला विचारलं, अरे बाळा, तुला दक्षिणा मिळाली ना, मग परत का आलास? तेव्हा राम म्हणतो कसा, हो, दक्षिणा मी घेऊन गेलो, पण
ऐसा विचार करुनी आला परतो न क्षोभले चित्त, आला परतो न क्षोभले चित्त. मी काही नच शिकलो, मी काही नच शिकलो, तरी घ्यावे परत आपुले वित्त. हा राम म्हणतो कसा, मी काहीही शिकलेलो नाही, मी कोणत्याही पाठशाळेत जात नाही, म्हणून ही दक्षिणा घेण्याचा मला अधिकार नाही. असं म्हणत नम्रपणाने रामने त्या परातीमध्ये ती दक्षिणा ठेवली. पेशव्यांना सगळ्या उपस्थित ब्रह्मवृंदांना नमस्कार केला आणि राम तिथून निघाला. सगळेजण अवाक होऊन बघत राहिले. एवढासा छोटासा मुलगा, जाहिरातीतला मुलगा आठवते ना, 2 वर्षाचा, जिलबी म्हटल्यावरती परत येणारा, आणि हा बघा, कोणत्याही प्रलोभनाला न भूलता हा मात्र दक्षिणा परत करून गेला. सगळेजण अवाक होऊन बघत राहिले. आणि त्याच वेळेला मामांच्या नजरेतून ही गोष्ट चुकली नाही. पण त्या क्षणी ते तिथून निघू शकत नव्हते, कारण दक्षिणा घ्यायची होती. म्हणून काहीही येत नसताना सुद्धा मंत्रपुष्पांजली होईपर्यंत तोंडाचा चंबू करून हातवारे करत करत दक्षिणा पटकवेपर्यंत ते तिथेच थांबले. पण त्यांना रामचा राग आला होता. पण राम मात्र आपल्या घरी आनंदाने पोहोचला. रामच्या आईने रामला आणि जानकीला, जानकी म्हणजे रामाची पत्नी, त्यावेळच्या प्रथेनुसार दोघांचं लग्न झालेलं होतं. रामच्या आईने रामला आणि जानकीला पाटावर बसवलं आणि प्रेमाने ती जेवायला वाढत होती. राम म्हणतोय की आई, आज की नाही माझं पोट एका वेगळ्याच आनंदाने भरलंय. आई म्हणते, अरे हो, काय झालं ते सांग मला, पण आधी जेवून घे पाहू. हो ना रे राम, मला पण भूक लागली, बस ना रे जेवायला. जानकी, कितींदा सांगितलं नवऱ्याला अशी हाक मारायची नाही. बरं, पुन्हा नाही मी राम म्हणणार. बघा, जानकीलाही बसवलं, रामलाही बसवलं. दोघांना आई जेवायला वाढतेय, आग्रहाने भाकरी वाढतेय. आणि त्याच वेळी मामांची झाली की एंट्री. मामा आले बहुरागाने, मामा आले बहुरागाने, तडतड बोलती बहुवेगाने, तडतड बोलती बहुवेगाने, अपमानित मज केले याने, राहणे ये धन कोण, अपमानित मज केले. हो, अपमानित मज केले याने, राहणे ये धन कोण. मामा रागाने आलेत आणि म्हणतात कसे, वाढ वाढ, आणखीन 4 भाकऱ्या वाढ. त्याला फुकटचं खातो ना, म्हणून नुसता टोणग्या झालाय. सत्यभामाबाई म्हणजे रामची आई म्हणते, अरे दादा, झालं तरी काय, का बरं एवढा त्रागा करतोय, काय झालं, विचार या तुझ्या कार्ट्याला. याने, या कार्ट्याने भर सभेमध्ये माझ्यासारख्या विद्वानाचा अपमान केला म्हणजे काय. एकटा होतो तेच बरं, मेवणे गेल्यापासून तुम्हा तिघांची जबाबदारी घेऊन बसलो. पण नको, आता इथे क्षणभरही राहणं नको, हा मी निघालो. असं म्हणत मामा आल्या पावली निघून गेले. सत्यभामाबाईंना राग आला. रामची काय चूक आहे हे कळल्या आधीच त्यांनी कोपऱ्यातली काठी घेतली, रामचा हात धरला, त्याला जेवणाच्या ताटावरून उचललं, उठवलं आणि म्हणाल्या, राम्या, काय केलंस तू की जेणेकरून मामांचा अपमान झाला. अरे गाढवा, एवढं कळत नाही तुला, आपला तो एकटा पोशिंदा आहे आणि तू त्याचा अपमान केलास. रामला काठी मारणार तोच राम म्हणतो, आई 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 नाही ग, मी नाही केला मामांचा अपमान. नाही कसा, दादा का खोटं बोलणार आहे. आई, अगं ऐक तरी, नाही मी खोटं बोललो, नाही मी केला मामांचा अपमान. मग झालं काय की मामा असे निघून गेले रागारागात. तेव्हा राम म्हणतोय कसा, आई अगं आज वाड्यामध्ये पेशव्यांच्या हातून वेद पठण करणाऱ्या मुलांना दक्षिणा देणार होते, पण मी कोणत्याही वेदपाठ शाळेत जात नाही, कोणताही वेद ग्रहण करत नाही, शिकत नाही. असं असताना सुद्धा मामांनी मला बळे बळे वाड्यात नेलं आणि पेशव्यांच्या हातून दक्षिणाही द्यायला लावली. पण आई, ती दक्षिणा घेतल्याचा मला क्षणभरही आनंद झाला नाही.
मग विचार केला की ही दक्षिणा आपण जर परत केली ना तरच आपलं हे पाप मिटेल. आणि आई, मला एक लक्षात आलं, तू मला म्हणाली होतीस एकदा माझ्या बाबांना असत्याची भारी चीड आहे म्हणून हे सत्य, हे असत्य दूर करावं आणि सत्याची कास धरावी म्हणून मी गेलो आणि ती विनम्रपणे ही दक्षिणा जाऊन मी परत करून आलो. आई, मला आता तूच सांग, काय झाला माझ्या ह्याच्यातून, काय अपराध झाला, काय मी अपमान केला, सांग. आईला इतकं वाईट वाटलं. आपला मुलगा खोटं न बोलता खरं बोलून आला आणि त्याच्यावरतीच आपण काठी उगारली, हातातली काठी सोडली आणि रामला घट्ट कवेत घेतलं आणि रामला गोंजारता गोंजारता तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. आणि त्याच वेळेला रामाला कवटाळता त्याने स्वतःच्याच गालात मारून घ्यायला सुरुवात केली. मारायला लागली म्हटल्यावरती राम म्हणतो, आई अगं झालं काय, तू का स्वतःला शिक्षा देतेस? अगं मी आत्ताच जातो आणि मामांना मी जाऊन त्याची माफी मागतो, क्षमा मागतो, त्यांना परत घेऊन येतो, तू स्वतःला नको त्रास करून घेऊ. आई म्हणते, राम्या तुझी चूक झालीच नाहीये. अरे चूक झाली ती माझी, तुझी चूक? आई कसली चूक, काय झालं, का मारते स्वतःला? सत्यभामाबाई काही न बोलता एक स्वतःला मारतात. जानकी म्हणते, अहो सासूबाई काय झालं, का मारताय, काय झालं? दोघही जण लहान मुलं आईला घट्ट कवटाळून उभी आहेत. आणि त्यावेळी सत्यभामाबाई सांगतात, राम्या तुला खूप शिकवावं आणि शास्त्री बनवावं असा यांचा मानस होता. तशी त्यांनी तजवीजही केली, मराठी आणि गणित या विषयात तुला पारंगतही केलं. पण संस्कृत विद्येला शिकवण्यापूर्वीच त्यानं विषम ज्वराने पछाडलं. ताप 72 दिवस हटला नाही आणि अखेर राम्या ते निघून गेले आणि तुला शास्त्री बनवण्याचं स्वप्न अधूर राहिलं, अपूर्ण राहिलं. आणि मी त्याच्यासाठी काहीच करू शकले नाही. राम्या मीच अपराधी आहे म्हणून त्यांनी परत मारून घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी रामने आईचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, आई अपराध तुझा नाही, अपराध माझा आहे. माझ्या बाबांचं एवढं मोठं स्वप्न होतं आणि हे मला माहितीच नाही. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजवर मी नुसतं खेळण्या बागडण्यात रमलो, पण आता मात्र माझा निश्चय झालाय. काय? माते माझा निश्चय झाला, माते माझा निश्चय झाला, होईन मी विद्वान. माते माझा निश्चय झाला, होईन मी विद्वान. शिकेन आता सारी विद्या, शिकेन आता सारी विद्या. जरी मी नाही लहान रामा, जरी मी नाही लहान. आई आता ठरलं माझं, या क्षणापासून मी आता ज्ञानाची कास धरणार. आणि एवढंच नाही तर त्यासाठी कितीही खडतर परिश्रम घ्यावं लागलं, थेट काशीला जावं लागलं तरी मी चालत जाईन आणि हे वेद ग्रहण करीन, वेदाभ्यास करीन, अखंड तपश्चर्या करीन, पण बाबांचं स्वप्न पूर्ण करत मी शास्त्री होईल. आईला वचन दिलं, जानकीला सांगितलं, आईचं सांभाळ कर. आई मी आता माझं आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करूनच परतीन. आणि खरोखर या राम्याने काशी क्षेत्रापर्यंत जात गुरूंचा शोध घेत काशीपर्यंत हा पोहोचलाय. खडतर मेहनत घेतली, पडेल ती कामं केली, पण वेद ग्रहण करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी कंबर कसली. एक तप त्याने खर्च केलं आणि हा राम सगळ्या प्रकारच्या शास्त्रांमध्ये निपुण झाला. सगळ्या प्रकारची विद्या त्याने ग्रहण केली आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करत हाच राम भविष्यात रामाचा रामशास्त्री झाला. आणि असा हा रामशास्त्री प्रभूने ज्या वेळेला सगळे शास्त्रांमध्ये पारंगत होऊन आला, त्यावेळी खुद्द माधवराव पेशव्यांनी त्यांची नियुक्ती राज्याचे उच्च न्यायाधीश म्हणून केली. कारण रामशास्त्रींचं सत्यावरती असलेलं प्रेम, न्यायदानाची त्यांची पद्धत पाहता ते त्या पदासाठी भूषण ठरले. मित्र हो, आज जी तरुणांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी आपल्याला दिसतं की सगळेजण हौशीने भिगबाळी घालतात की नाही, रामशास्त्री प्रभूंनी ती भिगबाळी कमावली होती आणि त्यासाठी ती प्रतिष्ठेची बाब होती. आणि अशा या रामशास्त्री प्रभूंनी न्यायदान करत, आपली स्वतःची सचोटीने काम करत आपल्या पदाची उंची वाढवली.
एवढंच नाही तर रामशास्त्री बाण्याचे न्यायाधीश अशी बिरुदावली रूढ झाली आणि तेव्हापासून जे जे कोणी न्यायाधीश अशा पद्धतीने न्यायदान करतात त्यांना रामशास्त्री प्रभूंसारखेच न्यायाधीश म्हटलं जातं, त्यांचा गौरव केला जातो. रामशास्त्री प्रभूंनी काळाच्या पुढे जाऊन अनेक प्रकारचे निर्णय घेतले. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं आणि आपल्या सत्याचा न्याय देण्यासाठी म्हणून खुद्द राघोबादादा पेशव्यांना देहांताची शिक्षा देत असताना ही शिक्षा सुनावल्यानंतर मात्र कठोर मनाने ही शिक्षा तर सुनावली, पण त्याच नंतर मात्र मन विदीर्ण झालं आणि रामशास्त्री प्रभूंनी न्यायाधीशाचं पद सोडलं. काही काळ त्यांनी आपलं पद सोडलेलं होतं, पण नंतर पेशव्यांच्याच आग्रहाखातर पुन्हा ते त्या पदावरती आरूढ झाले आणि शेवटपर्यंत त्यांनी आपलं न्यायदान सत्याला धरूनच केलं. मंडळी, आज असे आदर्श आपल्या डोळ्यासमोर असायला हवेत. आपण ज्यांना आदर्श मानतोय ते आदर्श मुळातच चुकीचे आहेत आणि सध्या तर आदर्श या शब्दामध्येही घोटाळा आहे. मग अशा वेळेला आदर्श कोणाचा ठेवायचा? तर अशा व्यक्तींचा की ज्यांनी इतिहास रचला. अशा ह्या लोकांकडे बघत आपणही सत्याची कास धरावी आणि आपणही या सत्यवचनी शुभवचनी जे पूर्वपदामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितले तसं बनण्याचा, काही अंश आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करायचा. आणि हीच शिकवण समर्थ रामदास स्वामींनी आपल्या पूर्वपदामध्ये दिली. सत्यवचनी शुभवचनी कोमलवचनी एकवचनी, सत्यवचनी शुभवचनी कोमलवचनी एकवचनी, निश्चयवचनी सौख्यवचनी निश्चयवचनी सौख्यवचनी, सत्यवचनी सर्वकाळ सत्यवचनी सर्वकाळ सत्यवचनी सर्वकाळ. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, संग देई सदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.